आलेलो आहोत आईस्क्रीम पार्टीला. बट कशा निमित्त आहे ही आईस्क्रीम पार्टी? कशा निमित्त आहे मी सांगू का? तू सांगते. तू सांग. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय तुझ्या थ्रू व्हिडिओ येतोय. खूप दिवसांनी माझ्या थ्रू व्हिडिओ येतोय कारण मी खूप दिवस कंटाळा केलेला व्हिडिओ बनवायचा. पण आता परत मोटिवेट होऊन मस्तपैकी छान छान व्हिडिओज आता आपण बनवूया. आणि आता बघूया आर्या काय करते ते. व्हॉट आर यू डुईंग बेबी? तडका, दाल तडका. दाल तडका. तुला माहितीये का, लोक म्हणतात तू काय कामच करत नाही, नेहमी तू स्वयंपाक बनवतेस आणि मी फक्त शूट करत राहते. लोकांना असं त्यांचा गेस. हा हो 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 लोकांना असं वाटतंय की मी काहीच काम करत नाही म्हणून. तर तुझं काय म्हणणं आहे? आता ह्याचा तडका देणार आहेस का तू? हळूहळू नाही छोटे. दुसरी तू प्लेट तुला दे ना. हे घे आपली नेहमीची. सोडू का? नको. नाही, आय हॅव सम डिफरंट प्लॅन्स ॲक्च्युली. व्हॉट? आपण एक काम करू, ह्या तडक्याला चिटकशील ना याला? चिटकायला मी काय मुंगी आहे का? चिकटशील म्हणजे हात लावशील. हा कोळसा आहे ना, त्याला चांगला गरम करू. मम्मी असते ना, मम्मीने मला मस्त झाडलं असतं. कारण ते करपलंय ना. नाही, जिरा करपलाय. हे बघा, जे काय बनवले तिने ते करपून धुळा केलेलं आहे. ए नाही, धुरळा नाही झालाय, लालच आहे ते. कॅमेरामध्ये ब्लॅक. ओके ओके. म्हणजे तू कॅमेराच्या क्वालिटीवर म्हणजे आता डाऊट घ्यायला लागलीस. ओके, म्हणजे तू हुशार आहेस. हा बरं, ठीक आहे. लवकर लवकर भूक लागलीये. भाकरी तू थापायची आहे? हो, आज मी भाकरी थापणार आहे गाईस. तुम्हाला मी आज भाकरी करताना दिसणार आहे. कधी नव्हे. ओह तर काय हे गरम. हा कोळशाची स्टोरी माहितीये का? काय कोळशाची स्टोरी? आपलं जे पार्क आहे ना, तिथे एक इस्त्रीवाला बसतो. ओके. तर त्या इस्त्रीवाल्याकडून मम्मीने मागून मागून आणलेली, द्या ना आम्हाला बिर्याणी बनवायची. तर अशी हे कोळशाचे तुकडे असे आणलेले. आणि तो म्हणत होता की मी देणारच नाही, काय करायचं ते करा. एवढं? मग तुम्ही काय चोरून आणले काय? नाही, त्यांना असं रिक्वेस्ट करून 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 मग त्याने एवढूसा एक काढून दिला. त्याला दोन द्या, दोन. असे ते नेगोसिएशन चाललेलं होतं. बघा, शहरात लोकांना कोळसा पण विकत आणायला लागतो मागून मागून. आमच्या गावाकडे असा पडलेला असायचा, कोणी विचारायचं पण नाही त्या कोळशाला. मग कशाला आलीस इथं? ऑप्शन नाही ना, गावाकडे जॉब नाहीत ना. झालं की बास की. मग आता तू ते त्यात टाकणार आहेस का? नाही. मग काय ह्यात टाकणार आहे? येस. वेट, जस्ट वेट अँड वॉच. गेलं 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 गेलं. कोलवाला दाल तडका. येस. तो कोल पण खायचा का? नाही, तो कोल ऍक्च्युली मला नंतर रिअलाइज झालं की आपण तो कोल पण टाकलाय. ओके. तो कोल टाकायचा नव्हता. तर अशा पद्धतीनं आर्याचा प्लॅन घडलेला आहे. पण ती मान्य पण करते की त्यात कोळसा टाकायचा नव्हता, तिनं त्यातच टाकलाय आमटीत. त्यामुळं एकदम एकदम असा स्मोकी फ्लेवर, असा करपट फ्लेवर येणार आहे. करेक्ट ना? आता कोळसा ना मला धुवून दे. का धुवून देऊ? त्यात तुला परत हे करायचंय. तो यूज करायचा आपल्याला. गरम झालेला कोळसा धुवून घेते मी. ओके, ठीक आहे. नाईस. हा, खरंच भैया जसं म्हणतो ना, काय ग, युट्यूबमध्ये टेक्नॉलॉजी, सॉरी युट्यूबमध्ये अशी टेक्नॉलॉजी आली पाहिजे की स्मेल देता आला पाहिजे युट्यूब थ्रू. हा, और एनी मीडियम. नाही, असं काहीच नाही होऊ शकणार मला वाटते कधी. हा, वाह, ग्रेट जॉब आर्या. बघा, स्वतःच कौतुक करायचं चाललंय. माझ्या भाकरीचं पण कौतुक करशील ना? भाकरी आहे, भाकरी भाकरी असते. कुठे गेला कोळसा? धुवून दिलाय, त्याला सुकत घाल जरा. तोपर्यंत मी हे आवरते, तुला मैदान क्लीन करून देते. हे बघा, राडा दाखवते तुम्हाला सगळा. हे बघा, बेसिन मध्ये पण तशीच भांडी आहेत. आणि ह्या मॅडमला जेवायचं होत नाही रोज. सगळं जेवण तसंच असतं शिल्लक. फक्त आम्ही बनवतो तिच्या नावचं, पण ती काहीच खात नाही. समजलं, मला समजलं. ह्यात काय आहे? काय? तांदूळाची भाजी, जी झाली हळूहळू. तांदूळाची भाजी. ह्या भाजीची रेसिपी आमच्या वहिनी साहेबांनी दाखवलेली आहे, पण ती मी टाकलीच नाहीये. टाकलीये का? ब्लॉग 2 मध्ये आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्या ब्लॉगची, तुम्ही चेकआउट करा प्लीज. करताय तुम्ही आज, कष्ट करताय. काय?
काय म्हणजे तुला ज्वारीचं पीठ पण नाही माहिती. नाही डब्बा चेंज केला. तुला ज्वारीचं पीठ पण नाही माहिती. तुम्ही डब्बा चेंज केलाय माझ्या नकळत. तुझ्या नकळत काही चालत नाहीये. मीच भाकऱ्या करते नेहमी, म्हणजे बऱ्याच ऑलमोस्ट माझ्याकडेच असते है ना भाकरी. का नाही मला नाही माहिती बाबा. खात नाहीस का? मळ बाळ मळ. पीठ हे आहे शेवयाच्या डब्यात आहे ज्वारीचं पीठ. हेच आहे ना नक्की? कन्फर्म करून घेऊ का? जरा हातावर घे चिमुकलं आणि मळून बघ. टेस्टिंग बघू. क्या निकलेगा, ज्वारी या गहू? पाणी पण लई कमी पडले. ज्वारी. हा ही ज्वारी एकदम जाड जाड ज्वारी आहे. भरडलेली ज्वारी. भात कोणाला जास्त आवडतो आपल्या घरी? हे काय? आणि माझे सासरे म्हणजे आता सध्या आत आहेत, आत्ताच आले, त्यांचा व्यायाम चालू आहे. संध्याकाळचे करतात, त्यांना वेळ मिळेल तेव्हा करतात ते. तर अशा प्रकारे काय करायचं की पाणी घ्यायचं. आता तू लोकांना भाकरी मळायला शिकवणार. जे बिगिनर्स असतील तुझ्यासारखे. एक मिनिट मला करता येते. बरं ठीक आहे, गरम पाणी घेऊया. गरम उकळतं पाणी घ्या म्हणजे त्याचा चटका तुमच्या हाताला लागेल. येस, गरम पाणी काय घ्यायचे कारण एकदम जाड पीठ होतं, त्यामुळे जरा गरम पाणी घ्यायला लागते. पीठ ताजच आहे, भाकरी मऊ होते त्याने, असं माझ्या आईने मला सांगितलंय. माझी आई कुठे आहे ते सांग. त्या गेलेल्या आहेत सध्या आमच्या गावाला. आई गेलेल्या आहेत लग्नासाठी बाहेर. हा, गावाला गेलेल्या आहेत. कुठे गेलेले आहेत ते सांगतोच. सांगूया कुठे गेले? कोकणात गेले. शी इज इन कोकण. पोचल्या पण असतील आता, नाही 10-15 मिनिटात पोचणार होत्या. भाकरी झाली गोल गोल. वहिनीला आला फोल फोल. फोल काही फुत ना, वहिनीची भाकरी फुग ना. आणि ती फुगली. नाही फुगली. ती फुगणार आहे. नाही फुगली. ती फुगणार आहे. नाही फुगली. फुगणार आहे. नाही ती फुगली. तिला जबरदस्ती तू दाबून ठेवलंस तिथं आणि फुग फुग. हे नाही फुगली. फुगली आहे रे, फुगली आहे. माझ्या फुगतात भाकरी माहिती आहे ना. ते बघ फुगली, छान लागली भाकरी. ठीक आहे ठीक आहे, चल चल. दुसरी पण दाखवते. बघू बरं दुसरी कशी करतेस. देवा लाज राख माझी. देवा लाज राख माझी. तो एकटा देव काय काय करेल ग. राखली राखली राखली. जिथून हवा निघते ना तिथून प्रेस करायचं म्हणजे भाकरी फुगते. आय नो. हे कोणी सांगितलं? मीच सांगितलं आहे. हा, घेतले क्रेडिट. झाली झाली. आता आम्ही जेवून घेऊया. गरम गरम भाकऱ्या झाल्या की त्यानंतर आपण जाणार आहोत आईस्क्रीम पार्टी करायला. किस खुशी में ते आईस्क्रीम खाताना सांगतो. करेक्ट. तर आता आम्ही चाललेलो आहे शतपावली करायला जेवण झाल्यानंतर काय, आणि आईस्क्रीम खायला. थंडी वाजत आहे. दोघींनीही जॅकेट घातलेलं नाही, दोघीही अशात चालतोय. बुरट्या नाही ग, ती म्हणते बुरट्या. बुरट्या म्हणजे बुरट्या म्हणजे ऐक तुला जोक सांगते. वहिनी म्हणजे तू पहिल्यांदा काहीतरी किचन मध्ये बनवत असते, ठीक आहे. ओके, म्हणजे जोक आहे का रियालिटी? ओके ठीक आहे. हा, रियालिटी नाही, जोक आहे. गाडी आली. पहिल्यांदा आपल्या किचन मध्ये नवीन नवेली दुल्हन आलेली अशी किचन मध्ये काहीतरी छान अशी बनवायला गेली आहे. युट्यूब वर बघून सगळं बनवतीये. आणि नंतर अचानक मम्मी फ्रीज खोलते आणि फ्रीज खोलल्यानंतर मम्मीला दिसतं की तू देवाऱ्यातली घंटी पण तिथे ठेवलेली आहे, फ्रीज मध्ये ठेवलेली. मग मम्मी विचारते, अमृता देवाऱ्यातली घंटी फ्रीज मध्ये का ठेवलीस? मग तू म्हणते, नाही ते युट्यूब व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं सगळ्या गोष्टी मिक्स करून 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. 1 घंटा फ्रीज में रखो. तर हा भंकश जोक होता खरं तर, जो मी ऐकलेला, पण मला तिच्यासाठी हसावं लागलं जोक माहिती होत, कारण ती घंटा ठेवणारी तू होती. बरं चला, आता आईस्क्रीम कुठलं खायचं? अरे पेरू वाला. हिलाय ना काय, तुम्हाला एक मज्जा सांगते. आम्ही रोज जातो, म्हणजे बरं जेवढ्या वेळ आम्ही गेलो ना आईस्क्रीम खायला
तेवढ्या वेळा ती काय करते नेहमी की पेरूचं आईस्क्रीम आहे का विचारणार. तर पेरूचं आईस्क्रीम असतं पण ते म्हणणं मसाला आहे का. तर नेहमी जातो त्याच्याकडे मसालाच नसतो. आता नेक्स्ट टाईमपासून आम्ही मीठ चटणी घेऊन जाणार ते मसाला. आज घेऊन जायचा प्लॅन होता आपला पण तो फिसकटला. हां पण ते आम्ही विसरलो आता घ्यायचं. नेक्स्ट टाइम आम्ही मसाला पॅक करू. चटणी मीठ मस्त कोथिंबीर नाही टाकत त्या आईस्क्रीमवर. नाही टाकू तरी आपण तरी पण ते टाकून मस्तपैकी आर्याला खायला देऊया आपण. पेमेंट करते आता आर्या. तुझ्याकडून आहे ना पार्टी आर्या. ओके थँक्यू. केलंस का वाजलं नाही त्यांचं. थांब ना दम दे. बरं फुकट उचलून घ्यायचं. ठीक आहे या. चलो आलेलो आहोत आईस्क्रीम पार्टीला. बट कशा निमित्त आहे ही आईस्क्रीम पार्टी. कशा निमित्त आहे मी सांगू का तू सांगते. तू सांग. नाही तू सांग. आज आहे फ्रायडे, उद्या आहे सॅटर्डे, परवा आहे संडे. म्हणजे तुला फ्रायडे नंतर 2 दिवस सुट्टी. येस 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 येस. हां बट त्याच्यानंतर तुला अजून 4 दिवस सुट्टी. हो 4 दिवस सुट्टी आहे त्यामुळं मस्तपैकी मी मज्जा करणार आहे. 4 दिवस एन्जॉय करणार आहे. म्हणून 6 दिवस सलग सुट्टी मिळाल्याबद्दल ही पार्टी. यस खूपच झाला सगळ्यांचा. त्यांना वाटलं गुड न्यूज आहे. मग आपण दोघांनीच केली असती का. नाहीतरी तू माझा भाऊ तर म्हणतो तू लग्न माझ्याशी केलंस की हिच्याशी केलंस. ते करेक्ट. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. तर असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो दुसऱ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तो नक्की चेकआउट करा प्लीज प्लीज प्लीज. आणि हो ती नोटिफिकेशन लिंक पण प्रेस करायला विसरू नका म्हणजे आम्ही जेव्हा व्हिडिओज टाकू तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओज बघायला मिळतील. ओके बाय बाय.